भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि अध्यात्म यांचा विचार केला तर भगवद्गीतेचे नाव प्रथम येते. मानवजातीस मार्गदर्शन करणारे असंख्य ग्रंथ जगात लिहिले गेले, परंतु भगवद्गीता हा ग्रंथ वेगळ्याच उंचीवर आहे. कारण ती केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर संपूर्ण जीवन जगण्याचा शास्त्र ग्रंथ आहे. महाभारताच्या भीष्म पर्वात 700 श्लोकांमध्ये विस्तारलेली ही गीता मानवी जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देते. जीवनातील संघर्ष, मानसिक ताण, नैतिक द्वंद्व, शंका, भीती आणि आत्मज्ञान या सर्वांचा सार त्याच्यात सामावलेला आहे. म्हणूनच गीतेला जीवनाचे मार्गदर्शन करणारा दिव्य ग्रंथ असे म्हटले जाते. भगवद्गीतेचा मूळ संवाद कृष्ण आणि अर्जुन यांच्या दरम्यान घडतो. अंदाजे 5000 वर्षांपूर्वी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर हा महान प्रसंग घडला. पांडव आणि कौरव यांच्यात युद्ध होणार होते, पण युद्ध सुरू होण्याआधी अर्जुनाचे मन कोसळले. आपल्या आईवडिलांप्रमाणे असलेल्या भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य आणि इतर जवळच्या नातेवाईकांना समोर पाहून अर्जुनाला जबर मानसिक आघात झाला. त्याच्या मनात दया, भीती, संभ्रम आणि नैतिक प्रश्न निर्माण झाले. असे वाटू लागले की स्वतःच्या लोकांशी युद्ध करण्यापेक्षा मृत्यू स्वीकारणे अधिक योग्य. हा अर्जुनाचा विषाद पाहून श्रीकृष्णांनी त्याला आत्मज्ञान, धर्म, कर्म आणि जीवन तत्वज्ञानाचा उपदेश केला. हा उपदेश म्हणजेच भगवद्गीता. भगवद्गीतेचे रचनाकार वेदव्यास आहेत. महाभारताच्या रूपाने त्यांनी भारतीय इतिहासाला अमरत्व दिले आणि गीतेच्या माध्यमातून अध्यात्मास अमरत्व दिले. गीतेचे 18 अध्याय जीवनाच्या 18 टप्प्यांचे प्रतिनिधित्व करतात. मनुष्य जन्म घेतो, वाढतो, विचार करतो, कर्म करतो, संकटांना सामोरे जातो आणि शेवटी मोक्षाच्या दिशेने वाटचाल करतो. या सर्व टप्प्यांचे सुंदर विवेचन गीतेत आढळते. गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग म्हणून ओळखला जातो. यात मानवाच्या मनातील अस्थिरता, दुःख, भ्रम, भीती आणि निर्णय घेण्याची असमर्थता दिसते. कृष्ण अर्जुनाला सांगतात की हा विषाद तात्पुरता आहे. मनावर नियंत्रण ठेवले तर संकटांचा सामना करता येतो. दुसऱ्या अध्यायापासून श्रीकृष्ण कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचा सविस्तर उपदेश देतात. कर्मण्येवाधिकारस्तेमा फलेषु कदाचन हा गीतेतील श्लोक जीवनाला नवा अर्थ देणारा आहे. कृष्ण म्हणतात, मनुष्याने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करावे. फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म श्रेष्ठ असते. अपेक्षा ठेवल्यावर मन विचलित होतो. अपेक्षा सोडल्यावर कर्मात पूर्ण शक्ती वापरता येते. गीतेत आत्म्याचे स्वरूपही अतिशय सुंदर रीतीने स्पष्ट केले आहे. कृष्ण सांगतात की आत्मा कधी मरत नाही. शरीर नष्ट होते पण आत्मा अमर असतो. जन्म आणि मृत्यू हे आत्म्यासाठी फक्त बदलणारे टप्पे आहेत. हा विचार माणसाला भीतीमुक्त करतो. मृत्यूची भीती संपली की जीवन अधिक धैर्याने जगता येते. गीतेत मनाचे महत्त्वही स्पष्ट केले आहे. मन मित्र असते आणि शत्रूही. मनावर नियंत्रण ठेवले तर जीवनातील कोणताही अडथळा पार करता येतो. मन बेभान झाले तर साधी गोष्ट ही संकट बनते. कृष्ण अर्जुनाला ध्यान योगाची शिकवण देतात व सांगतात की ध्यान ही मन स्थिर करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. एकाग्रता वाढून आपले ऊर्जा स्रोत उघडले तर कोणत्याही कार्यात यश मिळते. गीतेतील भक्तियोग हा अध्याय अतिशय सुंदर मानला जातो. पूर्ण श्रद्धा, नम्रता आणि समर्पण हे ईश्वर प्राप्तीचे मार्ग आहेत. कृष्ण सांगतात की जो मनुष्य भक्तीने, प्रेमाने ईश्वराकडे वळतो त्याला ईश्वर कधीही सोडत नाही. गीतेतील सर्वात अद्भुत प्रसंग म्हणजे विश्वरूप दर्शन. अर्जुनाला कृष्णाचे विश्वव्यापी स्वरूप दिसते. सर्व ग्रह, तारे, काळ, सृष्टी, मानव, देव आणि विश्वातील प्रत्येक घटक कृष्णाच्या स्वरूपात आहे. हा प्रसंग दर्शवतो की ईश्वर सर्वत्र आहे आणि विश्वातील प्रत्येक क्रियेला एक उच्च तत्व कारणीभूत आहे. गीतेत मानवाच्या स्वभावातील 3 गुण आहेत. तत्व, रज आणि तम यांचे सुंदर विश्लेषण आहे. मनुष्याच्या विचार, वर्तन आणि कर्म यांना हे गुण नियंत्रित करतात. तत्व म्हणजे शांतता, ज्ञान, पवित्रता. रज म्हणजे इच्छा, महत्वाकांक्षा आणि तम म्हणजे अज्ञान, आळस, मोह. एक सत्वप्रधान मनुष्य अधिक शांत, संतुलित आणि बुद्धिमान असतो, तर रज तम प्रधान माणसाचे जीवन अस्थिर होते. त्यामुळे कृष्ण सांगतात की जीवनात तत्ववृद्धी करणे आवश्यक आहे. गीतेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्याचे सार्वत्रिकत्व. ती कोणत्याही एका धर्मापुरता मर्यादित नाही. हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम कोणत्याही व्यक्तीने गीता वाचली तरी तिला त्यात आपल्या जीवनाशी संबंधित मार्गदर्शन मिळते. महात्मा गांधींनी गीतेला माझा आध्यात्मिक गुरु म्हटले. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाला की भगवद्गीता वाचल्याशिवाय विश्वाचे रहस्य समजणे कठीण आहे. टॉयस्टॉल, थेरो, विवेकानंद, एपीजे अब्दुल कलाम या सर्वांनी गीतेला महान मार्गदर्शक मानले आहे. आजच्या आधुनिक युगात ताण, चिंता, स्पर्धा, अस्थिरता, नातेसंबंधातील तणाव, भविष्याचा दडपण या सर्वांपासून बाहेर पडण्याचा मार्ग गीता सांगते. ती शिकवते की आपल्या भावना, विचार आणि कर्म यांचे शहाणपणाने नियोजन केल्यास जीवन सुखी आणि अर्थपूर्ण बनते. गीतेतील समत्व योग म्हणजे परिस्थिती कशीही असली तरी मन समतोल ठेवण्याची कला. नेतृत्व, व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास, मानसशास्त्र या सर्व क्षेत्रांसाठी गीतेतील शिकवण आजही अत्यंत उपयुक्त आहे.
एकंदरीत भगवद्गीता हा मानवजातीचा अनमोल ठेवा आहे. ती आपल्याला शिकवते, स्वतःला ओळखा, मनावर नियंत्रण ठेवा, कर्तव्य प्रामाणिकपणे करा, सत्याचा मार्ग अनुसरा आणि ईश्वराचे स्मरण ठेवा. गीता वाचणे म्हणजे आत्मज्ञानाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल. जीवनातील अंधार दूर करण्यासाठी गीता म्हणजे प्रकाशाचा दीप आहे. जर जगातील प्रत्येक व्यक्ती गीतेच्या मार्गावर मार्गस्थ झाला तर कोणत्याही नियम आणि कायद्याचे भार कमी होईल. हा होता भारतभूमीचा सर्वात महान ग्रंथ गीतेचे स्पष्टीकरण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.